श्री गुरुदेव दत्त. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर ज्या कुठल्याही परीक्षेला तुम्ही जाणार असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. तर बऱ्याच वेळेला अगदी 10वी आणि 12वी असली की तेव्हा प्रत्येकाला, जे कोणी मुलं मुली असतील, परीक्षार्थी असतील, त्यांना तर टेन्शन येतच असतं, पण घरातल्यांनासुद्धा मनात त्यांचेही चलबिचल असते, मानसिक स्थिरता नसते. त्यासाठी कोणता उपाय करायचा आहे की जेणेकरून आपले मुलं असतील किंवा मुली असतील तर त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी, आणि जे कोणती ती परीक्षा देत असतील, मग ती 10वीची परीक्षा असेल, 12वीची परीक्षा असेल किंवा अजून इतर कोणत्याही परीक्षेसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. हा अतिशय साधा, सोपा पण तितकाच प्रभावी उपाय आहे. जरूर करा. परीक्षा देण्यासाठी अभ्यास तर आपण करायलाच हवा, पण असं नाही की फक्त उपाय केला तरच आपल्याला अगदी खूप चांगले पर्सेंटेज मिळतील, चांगले मार्क मिळतील, असं होत नाही. सर्वात अगोदर आपलं कर्तव्य महत्त्वाचं आहे. आपण जर अगदी मन लावून एकाग्रतेने पूर्ण वर्षभर अभ्यास केलेला असेल आणि फक्त परीक्षेच्या वेळेला आपल्याला टेन्शन येत असेल किंवा डिप्रेशनमुळे किंवा ज्या काही तुम्हाला समस्या असतील, भीती वाटत असेल, त्यामुळे जर तुमची एकाग्रता होत नसेल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी अचानक भीती वाटत असेल, तर अशा वेळेला तुम्हाला ही सेवा आणि हा उपाय जरूर तुम्हाला लाभदायी ठरू शकतो. पण लक्षात घ्या, फक्त उपाय केल्याने तुम्हाला कधीही तुम्ही यशस्वी होणार नाहीत. त्यासाठी आपली मेहनत, आपलं परिश्रम तितकेच महत्त्वाचे असतात आणि त्याला आपण अध्यात्माची जोड द्यायची आहे की जेणेकरून आपल्याला त्या उपायांमुळे आपला आत्मविश्वास वाढेल आणि जो काही आपण अभ्यास केलेला आहे तो एकाग्रतेने आपण अभ्यास करू आणि अगदी आत्मविश्वासाने तुम्ही पेपरला जाल आणि स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही आपल्यासाठी सुद्धा शक्य होत असतं. म्हणून ही सेवा आहे, हे अगोदर लक्षात घ्यायचं आहे. सुरुवातीला आपलं कर्तव्य आणि त्यानंतर कर्तव्याला आपण अध्यात्माची जोड द्यायची आहे. तर पहा, जे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांनी कोणकोणती सेवा करायची आहे, कशावर करायची आहे, हे आपण माहिती करून घेणार आहोत. त्यासोबतच आपण एक प्रभावी असा मंत्र बोलायचा आहे की त्याचा आपण अगदी नित्यनियमाने दररोज पठण करायचं आहे. हा उपाय फक्त 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, तर अगदी जो कोणी शिकत असेल, लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत, अगदी तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असतील तरीही हा जो मंत्र आहे तो तुम्ही बोलू शकणार आहात. तर तो मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. तर पहा, जे कोणी विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांनी 28 दिवस औदुंबराच्या झाडाखाली बसून 28 वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र बोलायचं आहे. त्यामुळे शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये वाढ होत असते. त्यानंतर 2 सफेद रुईची फुलं घ्यायची, 21 दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे आणि महाराजांना दसऱ्याला वाहिलेलं जे अडीचं पान असतं, आपट्याची पानं, ती आपण आपल्या उजव्या हातात घेऊन आपल्याला जे आता मी मंत्र आणि स्तोत्र सांगणार आहे ते आपल्याला त्याच्यावर बोलायचं आहे. गणपती स्तोत्र 1 वेळा, गणपती अथर्वशीर्ष 11 वेळा, सरस्वती स्तोत्र 11 वेळा, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र 3 वेळा आणि श्री स्वामी समर्थ जप आहे तर तो 11 माळी जप. नित्यसेवेतील जो सरस्वती मंत्र आहे तो 1 माळा आपल्याला किंवा 11 वेळा तुम्ही बोलू शकतात. त्यानंतर रामरक्षेतील 34वा जो श्लोक आहे तो 11 वेळा बोलायचा आहे. मारुती स्तोत्र बोलायचं आहे. हनुमान चालीसा 1 वेळा बोलायचा आहे आणि कालभैरव अष्टक स्तोत्र आहे तर ते 1 वेळा बोलायचं आहे. आणि परीक्षेला जाताना ती जी 2 फुलं घेतली आहेत, रुईची 2 फुलं, दुर्वांची जुडी आणि स्वामींना अर्पण केलेलं असतं ते अडीचं आपट्याची पानं, हे जे काही आपण आपल्या हातात, उजव्या हातात घेतलेलं आहे ते सर्व काही व्यवस्थित एखाद्या कापडात किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत, लहान असतील छोटीशी पॅकेटसारखं, त्याच्यातही तुम्ही ठेवू शकतात. म्हणजे ट्रान्सपरन्सी राहावी म्हणून. परीक्षेला काही गोष्टी अलाउ करत नाही, तर अशा वेळेला ते तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकतात आणि परीक्षेला जाताना हे आपल्यासोबत घेऊन जायचं आहे. अगदी तुमचा आत्मविश्वास त्याच्याने वाढेल. तर ही सेवा जी आहे ही अगोदरच करून ठेवायची आहे आणि परीक्षेला जाण्यापूर्वी मग ते तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे.
ही जी सेवा आहे तर शक्यतो जे कोणी विद्यार्थी असतील त्यांनी स्वतः करावी. हवं तर तुम्ही ही सेवा अगोदर परीक्षेच्या अगोदर हे तुम्ही करून ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल तर त्या दिवशी फक्त तुम्ही एक वेळा जरी हे सर्व काही बोलले, म्हणजे गणपती स्तोत्र असेल किंवा मग गणपती अथर्वशीर्ष आणि प्रज्ञावर्धन स्तोत्र अगदी एक वेळा बोललात त्या दिवशी पेपरला जाण्यापूर्वी तरी चालू शकतं, किंवा मग एक वेळा तरी ते जे साहित्य आहे त्याच्यावर एक वेळा तरी हनुमान चालीसा पठण करून मगच घरातून निघा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दृढ होण्यास मदत होईल. जी कोणती भीती असेल ती दूर होण्यास मदत होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल जर आपली हाय असेल तर आपण प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी शक्य होत असते. म्हणून ही सेवा जरूर करा. पुन्हा एकदा सांगते, ही सेवा स्वतः करून ठेवा अगोदर आणि त्यानंतर परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही अगदी पेपरला जाल त्याच्या आधी तुम्ही सकाळी अगदी 10-15 मिनटं लागतात फक्त हे सर्व करण्यासाठी. तर अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी एक वेळा तुम्ही हे सर्व बोलून तुम्ही करून घेऊ शकता. ते जे तुम्ही बनवून ठेवलेली असेल त्याच्यावर तुम्ही हे सर्व एक वेळा बोला, किंवा नसेल शक्य तर तेव्हा फक्त तुम्ही गणपती स्तोत्र किंवा गणपती मंत्र, सरस्वती मंत्र आणि हनुमान चालीसा मात्र बोलायला विसरू नका. एक वेळा तरी हनुमान चालीसा त्याच्यावर बोला आणि मग ते तुम्ही सोबत घेऊन जा, तरीही तुम्हाला त्याचे चांगले लाभ मिळतील. अभ्यासासोबत आपल्याला हे करायचं आहे. अभ्यास न करता तुम्ही कोणताही उपाय केला तर त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळणार नाही, कारण भगवंतसुद्धा त्याचीच साथ देतो, जो आपलं कर्म, आपलं कर्तव्य अगदी व्यवस्थितपणे पार पाडत असतो. तर असा कुठला मंत्र आहे की तो आपल्याला बोलायचा आहे. आता व्हिडिओमध्ये मी अगोदर जे सांगितलं हेच सर्व तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर औदुंबराच्या झाडाखाली 28 दिवस 28 वेळा तुम्हाला प्रज्ञावर्धन स्तोत्र बोलायचं आहे. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र. तर प्रत्येक दिवशी 28 वेळा असं 28 दिवस हे करून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर रुईच्या पानांचं वगैरे रुईच्या फुलांचं जे सांगितलं ते सुद्धा तुम्ही अगोदर करून ठेवू शकतात. त्याचबरोबर जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ पाहतील तेव्हापासून महिला असतील, पुरुष असतील किंवा विद्यार्थी असतील, जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल त्याने स्वतःही हे करायचं आणि इतरांनासुद्धा हे सांगा. तर परीक्षेला जाण्यापूर्वीच नाही तर अगदी दररोज तुम्ही शाळेत जात असतील, कॉलेजला जात असतील किंवा जिथं कुठं तुम्ही जात असतील ज्ञान अर्जन करण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी, शिकण्यासाठी, तर तुम्ही अगदी प्रत्येक विद्यार्थ्याने हे बोलायचं आहे. अगदी दररोज तुम्ही 108 वेळा, कमीत कमी 108 वेळा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. गुरुगृह गये पढन रघुराई, अल्पकाल विद्या सब आई. हा अतिशय दिव्य तेवढाच प्रभावी मंत्र आहे. म्हणून तुम्ही हा रोज 108 वेळा आपल्या मुलांकडून बोलून घ्या. हवं तर तुम्ही कागदावर हे सर्व लिहून घ्या, मग तुम्ही सेवा करा. त्यानंतर की ज्या महिला कोणी पाहत असतील हा व्हिडिओ, तर जे कोणी लहान मुलं असतील, अगदी लहान म्हणजे जे शाळेत जात असतील, कोणीही ही सेवा करू शकतं. आणि आता हा जो मंत्र मी सांगितला तर हा फक्त परीक्षेला जाण्यापूर्वीच बोलायचा आहे असं नाही. हा अगदी दररोज, अगदी ट्युशनला जात असेल, शाळेत जात असेल, मुलांकडून दररोज सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी, दिवसभरात केव्हाही तुम्ही ही सेवा जरूर करून घ्या. अतिशय दिव्य प्रभावी असा मंत्र आहे. कारण जेव्हा प्रभू श्री रामचंद्र भगवान हे त्यांची विद्या प्राप्त करण्यासाठी जात असत तर त्याच्याशी रिलेटेड हा मंत्र आहे. म्हणून तुम्ही हा मंत्र मुलांकडून ही सेवा करून घ्यायची आहे. 108 वेळा दररोज आपल्या मुलांकडून, लहान मोठे, मुलगा मुलगी जे कोणी असतील त्यांच्याकडून गुरुगृह गये पढन रघुराई, अल्पकाल विद्या सब आई, हे त्यांच्याकडून बोलून घ्यायचं आहे. तर ही खूप दिव्य आणि प्रभावी सेवा आहे, जरूर करा. यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होत असते, अभ्यासात त्यांचं लक्ष लागत असतं आणि त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होत असते. ह्या सेवेसोबतच आपल्या मुलांकडून दररोज अगदी न चुकता कमीत कमी 1 वेळा हनुमान चालीसा आणि श्रीराम रक्षा स्तोत्र हे मुलांकडून बोलून घ्यायचा आहे. तर ही खूप प्रभावी सेवा आहे. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असते आणि जे काही त्यांचे भीती असेल किंवा ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर होण्यास मदत होत असते.
हनुमान चालिसातील प्रत्येक शब्द अगदी मंत्र स्वरूपातच आहे. त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र हे अतिशय सिद्ध असं हे स्तोत्र आहे. त्यामुळे आपल्या मुलांकडून ही सेवा जरूर करून घ्या. आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं, कारण मुलांनी चांगला अभ्यास करावा, त्यांचं लक्ष लागावं, मुलांचं चांगलं करिअर घडावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटतच असतं. आणि म्हणूनच तुम्ही त्यांना ही सेवा जरूर करायला सांगा. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असतील तेव्हा जर आपल्या मुलांच्या परीक्षा सुरू झालेल्या असतील तर अशा वेळेला मग प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा जो उपाय आहे, जो 28 दिवसांचा आहे, तो करणं तुम्हाला जर शक्य नसेल तर फक्त मुलांना ते एक वेळा तरी रोज बोलायला सांगा आणि जो मंत्र सांगितलेला आहे तो बोलून घ्या त्यांच्याकडून दररोज. परीक्षा सुरू झालेल्या असतील तरीसुद्धा आणि हनुमान चालिसा, रामरक्षा स्तोत्र हे तरी त्यांच्याकडून दररोज करून घ्या. तरीसुद्धा त्यांना खूप चांगला त्याचा अनुभव येईल. सरस्वती मंत्र आहे तर तो सुद्धा त्यांना जमेल तेवढ्या वेळा बोलायला सांगा. आणि सकाळी जरा लवकर उठलं तर अगदी 10 मिनिटात ही सर्व सेवा होते. सर्व काही छान पूजा वगैरे करून मग ते अभ्यासाला बसू शकतात. पेपर असला तरीसुद्धा एवढा 10 मिनिटाचा वेळ तर ते देऊच शकतात. त्यासाठी जरा लवकर उठलं तरी होऊ शकतं. अभ्यास न करता तुम्ही कितीही उपाय केले, कितीही स्तोत्र पठण केलं तरी त्याचे अनुभव तुम्हाला येणार नाही. त्यासाठी अगोदर स्वतः अभ्यास करणं हेच आपलं कर्तव्य आहे. परीक्षार्थी आहोत किंवा विद्यार्थी दशेतील आपलं कर्तव्य आहे की आपण अभ्यास करणं, एकाग्रतेने व्यवस्थित लक्ष देणं, इतर गोष्टींमध्ये वेळ न घालवता पूर्ण वेळ अभ्यासासाठी द्यायचा आहे. आणि हे करत असताना जर ही सेवा आणि उपासना केली तरच तुम्हाला त्याचे चांगले अनुभव मिळतील, हे अगोदर लक्षात घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ.